यही देना भैया मला ये वाला, हाँ सफेद वाला। सागराचा वेडा कैसा हरे कैसा घाट। आयांशचा भाऊ प्रियांश बसलाय, तू रे तू। तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा प्रथमेश एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो। तर हा पाऊस येता, बारीक बारीक पाऊस येऊनच राहिला, पाहून घ्या खतरनाक पाऊस। पावसाचं वातावरण आहे, पाऊस येणार नाही, गणपती बाप्पा घरी आहे। तर आता त्याच्यासाठी आज आपल्या घरच्या गणपती बाप्पाला ताट दाखवणार आहे, म्हणजे भोग लागणार आहे। तर दाखवतोच विदर्भात कशा पद्धतीनं गणपतीच्या वेळेस गणपती बाप्पाला ताट दाखवलं जाते। म्हणजे डेली तर दाखवतेच नैवेद्य, पण एक दिवस मानाचा नैवेद्य भोग लावला जाते, वेगवेगळे पदार्थ केले जाते, दाखवतोच। सध्या तरी मी आता मार्केटमध्ये चाललो, लाडू आणायचे आहे आणि मोदक वगैरे आणायचे आहेत। तर चला दाखवतोच तुम्हाला। आणि आजचा व्लॉग भाऊ लय इंटरेस्टिंग आणि लय खतरनाक होणार आहे, कारण मेरे दोस्त आ रहे छोटे छोटे, तो उनको भी दिखाऊंगा ही मैं, और काफ़ी खतरनाक व्लॉग होगा। तर चला जाऊ आता पटकन। मोदक लाडू आणि 2-3 काम आहे मार्केटमधले, ते करून येतो, आज दाखवतोच। आणि ब्लॉग थोडेसे इरेग्युलर होते, गणपती बाप्पा है यार, बहुत जगह जाना पड़ता था इसीलिए, पण आता नाही होणार। तर चला पटकन आपले कामं करूया। यही देना भैया मला ये वाला, हाँ सफेद वाला। तीजूर के लड्डू भी कर देना 1 किलो। बड़ी 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 कितनी नली मोदक लाडू ले लिए हैं। मोदक लाडू वगैरे तर घेतले, आजीपासून इथं दुर्वा पण घेऊन टाकला, 21 दुर्व्याचा हार तर केलाय। फायनली पावसात ओलो होतो, घरी आलो, पण आलो आता मम्मीला थोडीशी मदत वगैरे करू आलो। आता चटणी बनवायची आहे, विदर्भातली फेमस दह्याची चटणी, बस त्याचीच प्रिपरेशन चालू आहे। दही वगैरे टाकलं, आता पटकन याला मिक्सर मधून काढून घेऊ। येतो मला थोडस किचन मधलं जमते, आपल्याला मिक्सर चालवणं जमते। पा मस्त चटणी एक नंबर झाली होती, अजून तडका देणं बाकीच होता या चटणीचा। लय फेमस चटणी आहे आमच्या विदर्भातली दह्याची चटणी, कोणाकोणाला आवडते कमेंट मध्ये आताच सांगा। चला आता पूर्ण चटणी काढून घेतो, जरासं जर बयकलं ना तर लय लोक शिव्या देणार आहे, लय लोकांना आवडते। हे आता ठेचाचं आहे ना? हा मीठ नाही टाकत मी, बारीक करतो डायरेक्ट। हा ठेचा झाला, चटणी झाली, पुरणपोळ्या झाल्या, मोकळी भाजी करून टाकू पटकन। इकडे कवड्याची भाजी झाली का? कवड्याची भाजी झाली, डाळ भाजी झाली, इकडे वड्याचं बॅटर, चटणी झाली। ते भजे मी काढतो, कुरडा वगैरे। चल हे झालं काय? थंड होऊ द्यायला लागेल ना याला? हा होऊ दे। साई विवाद पडता पडलो प्रवाय, ते तू भक्ता लागे ते तू दासा लागे, पावस लवलाय। जय देवी जय महिषासुरमर्दिनी, सुरवरीश्वर वंदे तारक संजीवनी। जय मूर्ती बसवून बघतोय, सागराचा वेडा कैसा हरे कैसा घाट। कामने बाप माझा काय वाळ, थंड उवाळा माझ्या सहजुराला, माझ्या सावड्या राना।
फायनली डायरेक्ट आताच ब्लॉग शूट करू राहिलो. आरती झाली आणि गणपती बाप्पाला भोग लागला. इकडे करंजा, लाडू आणि पूर्ण पदार्थ आजच्या जेवणातले. कोरड्याची भाजी, डाळ भाजी, चटणी, पुरणाची पोळी, साधी पोळी. गणपती बाप्पा तर खुश आहे भाऊ. आज मस्त दुर्व्याचा हार टाकून दिला. इकडे कुरडी, पापड, भजे, वडे, त्यानंतर कढी सगळंच आहे. विदर्भात अशा प्रकारे भोग लावला जाते. प्रॉपर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल काय काय लागलं होतं तर इंस्टाग्रामला जा भाऊ. इंस्टाग्राम पे अपन ने अच्छे से बनाया पूरा इन्फॉर्मेटिव. देखो बुंदीचे लाडू आहे, मोदक पण आहे, पूर्णाचे पण मोदक बनवले मम्मीनं. फाइनली जिसका इंतजार था वो लोग आ चुके हैं. आपले पूर्ण लहान लहान चंगू मंगू आलेले आहे जेवण करण्यासाठी. तर मित्रांनो पहा, माझ्या क्लासमधल्या आहेत त्या. हे बघा विद्यागुरुतल्या 2 पोरी जेवण करायला आल्या. तीन पण एक ड्रेस मध्ये नाही आहे. 2 डायरेक्ट ट्युशन मधून आल्या. तिकडे आयांशचा भाऊ प्रियांश बसलाय. हे तू रे तू. आणि तो कोणत्यात बसला सार्थक. इकडे हा गोलू. हॉन्टेड स्टोरी जेवताना हॉन्टेड स्टोरी पाहिजे का? हे घे मोबाईल. काय पाहिजे तुला? पोळी पाहिजे? पोळी द्या अंशिकाला. हा काय लो? अंशिकाला दे. अंशू थोडीच दे, एकच दे, एवढी नको देऊ, जरा दे. जेवा 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 पटपट. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मित्रांनो फायनली घरचं जेवण मस्त झालं. तुम्ही पाहिलंच की विदर्भात कशा प्रकारे गणपती बाप्पाला ताट दाखवले जाते. आणि पोरही आले होते आपले छोटे छोटे मित्र. तर सगळे जेवले. आता मी तर लई थकलो, कारण तुम्ही पाहिलं सकाळपासून ब्लॉग मध्ये का धावपळच चालू होती. इकडे जाणं तिकडे जाणं आणि पाऊसही लय होता. त्यामुळं खतरनाक थकलो माणूस. आणि जबरदस्त झाला आजचा कार्यक्रम. ब्लॉग बनवला, मागच्या वर्षी तर नाही बनला होता पण यावर्षी बनला. प्रॉपरली मॅनेज केलं तसं आणि मजा आली आजच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, मित्रासोबत शेअर करा. अजून गणपतीचे 1-2 ब्लॉग्स आहे जे लवकर येणार. आणि हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कशी वाटली विदर्भातली पद्धत ताट दाखवायची ते सांगा. आणि तुमच्या इकडे कशी पद्धत आहे ते पण सांगा. आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा लिहायला विसरू नका. मी भेटतो अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक कमेंट शेअर झालंच पाहिजे. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटतो उद्या. तोपर्यंत जय महाराष्ट्र. बापा के दर्शन के हमारे सभी भाई भक्तों का न्यू आजाद नेतृत्व मंडल देवींच्या मंगळावती हार्दिक स्वागत करता है. आपके आशीर्वाद से, आपके सहयोग से बड़े ही शानदार तरीके से सुचारू रूप से दिनेश भाऊ के नेतृत्व में 45वें साल में पदार्पण करता हुआ न्यू